मला 7 वर्षापासून थायरॉइडचा त्रास होता. इथं गाठ होती माझ्या घशाला, परंतु मला गिळण्याचा वगैरे काही त्रास होत नव्हता. आणि आता 2-3 महिन्यापासून मला श्वास घेण्यास त्रास व्हायला लागल्यावर मी बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं, तर त्यांनी मला ऑपरेशनचाच निर्णय सांगितला की ऑपरेशनच करावं लागतंय. मग बऱ्याच ठिकाणी बऱ्याच पेशंटनं मला असं सांगितलं होतं की ऑपरेशननं आमचा आवाज गेले तर बोलता येणार नाही. मग इकडं बाकीकडे एवढी मी चौकशी केली असता मी लास्टला शेवटच्या क्षणात मी यशोधरा हॉस्पिटलला आले आणि प्रवीण सरांना बोलले. प्रवीण सर थायरॉइडचं स्पेशलिस्ट आहे इथं. आणि मग त्यांनी पण मला तसंच सांगितलं होतं की 10 पेशंटमध्ये 1 पेशंटचा आवाज जाऊ शकतो, पण आमच्याकडून जेवढं प्रयत्न होतील तेवढं आम्ही करणारच आहे. तरी मी यशोधरा हॉस्पिटलला ॲडमिट झाले आणि माझं एकदम सक्सेस ऑपरेशन झालं. मी एकदम छानपैकी बोलाय सुद्धा लागले. अगदी ऑपरेशन केले आयुष्यात नेऊन टाकलं. आणि शुद्धीवर आल्यावर ज्या वेळेस प्रवीण सर मला भेटायला आलं त्यावेळेस प्रवीण सर म्हणलं, ताई तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा. तर मी प्रवीण सरांना किती वेळात पाणी मागितले माहीत नाही, पण मी त्यांना पाणी मागण्याचा प्रयत्न केला. आणि प्रवीण सरांनी मला सांगितले की ताई तुम्ही एकदम छान आहे, तुमचा आवाज एकदम मस्त असा निघणार आहे. थोडे दिवस असं तुम्हाला वडल्यासारखं बांधल्यासारखं वाटेल, पण सांगण्याचं तात्पर्य एवढंच की माझ्या घशाला 102 टाका येतं. 102 टाका असताना ह्या प्रवीण सरांनी अगदी 5व्या दिवसाला पेशंट मला त्यांनी 5व्या दिवसाला कव्हर केले. आणि 5व्या दिवसापासून मी स्वतः उठायला लागले, मी स्वतः वॉशरूमला चालले. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की प्रवीण सरांनी खरंच माझं पुण्य वाटून घेतलं. मी एवढे दिवस मला जिकडं जाईल तिकडं सांगत होती की ऑपरेशन केल्यावर आवाज जातो. मी बऱ्याच लोकांचा अनुभव ऐकलं होतं, म्हणून मी ऑपरेशनला काही तयार होत नव्हती. पण झालं असं की ऑपरेशन नाही केलं तर कॅन्सर होण्याची शक्यता होती. त्यामुळं माझ्याकडे दुसरा पर्याय नसल्यामुळे मी शेवटी ऑपरेशनला तयार झालीच. आणि मला प्रवीण सरांनी इतका आधार दिला की ताई तुम्हाला काही होणार नाही. मी एवढं म्हणजे तुमच्या आवाजाबद्दल मी सगळ्याच पेशंटबद्दल त्यांनी प्रयत्न तर करतच असते. डॉक्टर एक देव माणूस असतो. आणि खरंच सांगते सायन्स एवढं पुढं गेलं, मी इतकी भिली होते की ऑपरेशन करायच्या अगोदर 2 तास प्रवीण सरांपाशी जाऊन मी लय रडलेली. पण प्रवीण सरांनी खरंच मला इतका आधार दिला. प्रवीण सर एवढं प्रेमळ येतं ना, खरंच सांगते सरांच्या डॉक्टरांच्या बोलण्यानं पेशंटचं दुखणं अर्ध बरं होत असतं. त्यामुळं मी माझा अनुभव सांगितला, एक वाक्य सुद्धा ह्यात खोटं नाही. आणि मी तर खरं माझ्या जीवनात आनंद झाले. आणि मला जन्म तर आई वडिलांनी दिला, पण पुनर्जन्म मला प्रवीण सरांनी दिला. मी आयुष्यभर प्रवीण सरांची खरंच ऋणी राहीन. एवढंच बोलते आणि माझी 2 वाक्य संपवते.